हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर चला मी आज तुम्हाला थायलंडमधील फुकेट या ठिकाणी घेऊन जाणार आहे. आमच्या लग्नाची 10वी ॲनिव्हर्सरी आहे. स्पेशल तर व्हायलाच पाहिजे ना, असं म्हणून आम्ही सगळे ठिकाण एक्सप्लोर केले. त्याच्यानंतर आम्ही थायलंडमधील फुकेट हे ठिकाण फायनल केलं आणि तिथे चाललेलो आहोत. मुंबई टू फुकेट अशी आपली फ्लाईट आहे. तर या फ्लाईटचे आमच्या दोघांचे तिकीट राऊंड ट्रिपचे 58,000 झालेले आहेत. सगळे जेवढे डिटेल मला देता येईल तेवढे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हॉटेल्सचे, ॲप्सचे कोणते असतील तर आपण फायनली फुकेटमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपण कॅबने आपल्या हॉटेलमध्ये जात आहोत. आपण हॉटेलमध्ये पण पोहोचलेलो आहोत. आता हा व्ह्यू आपल्या हॉटेलच्या बाहेरचा आहे. तर हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता. तुम्ही ब्रेकफास्ट घेऊनही कॅरीही करू शकत होता, म्हणजे ब्रेकफास्ट खायचा आणि दुपारचं थोडंसं आपण ते घेऊनही जाऊ शकत होतो. अशीही छान सर्व्हिस होती फुकेटमध्ये. आणि आता आपण ओल्ड फुकेट सिटी फिरत आहोत. खूप छान सिटी आहे आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहेत. म्हणजे तिथे जर तुम्हाला जायचं असेल तर काय काय करावं लागतं या गोष्टी सांगत आहे. तर आपल्याला थायलंड या ठिकाणी जायचं असेल तर 10,000 बाथ आपल्याला आपल्यासोबत कॅरी करावे लागतात. एक बाथ इज इक्वल टू 2 रुपीज अशी करन्सी आहे. तर आपल्याला 10,000 बाथ पर पर्सन असे कॅरी करावं लागतात. तर तिथे गेल्यावर आपल्याला सिम कार्डही परचेस करावं लागतं, जे आम्हाला 399 बाथला मिळालेलं आहे. 8 डेचं सिम कार्ड आम्ही घेतलं होतं. आपली ही ट्रिप 4 नाईट आणि 4 डेजची होती. तर फर्स्ट डे आम्ही ओल्ड फुकेट सिटी फिरत आहोत आणि खूप सुंदर वाटली आम्हाला ही सिटी. येस, तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की इथे येऊ शकता. आम्ही बँकॉक पटाया या ठिकाणी न जाता फुकेट हे ठिकाण चूज केलेलं आहे. फुकेट, फिफी आयलँड. नेक्स्ट डेला आम्ही फिफी आयलँडला जाणार आहे. ते पण ठिकाण अमेझिंग आहे. खूप एन्जॉय केला आहे मी. त्या ठिकाणाचा व्हिडिओ मी नेक्स्ट संडेला आणत आहे. तर मी तुम्हाला आत्ता ओल्ड फुकेट सिटी दाखवत आहे. तिथले मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. मंदिरांचा टायमिंग असतो पर्टिक्युलर. आम्ही आतमध्ये नाही गेलो, बाहेरून मंदिर पाहिलं. खूप छान आहे. फोटोज छान येतात, व्हिडिओज छान येतात. तुम्ही पहिल्यांदा सगळ्या गोष्टी पहा, म्हणजे आमचे गणित आहे. पहिल्यांदा सगळ्या गोष्टी पाहायच्या, एक्सप्लोर करायच्या, नंतर फोटोज व्हिडिओ काढायचे असं. इथे छान छान सुंदर बिल्डिंग होत्या. बिल्डिंग उंच उंच होत्या असं म्हणता येणार नाही, 1-2 मजलींच्याच होत्या. कारण लोकसंख्या त्यांची आपल्या इंडिया एवढी तर नाही आहे, त्यामुळं छोटे छोटे घर होते. खूप छान होते. नेचर फ्रेंडली घर आहेत. प्रत्येक दुकानाच्या, प्रत्येक घराच्या बाहेर तुम्हाला असंख्य झाडी दिसतील. म्हणजे हेच मला त्यांचं खूप आवडलं. एकदम नेचर फ्रेंडली त्यांची सिटी आहे. खूप सारी झाडी लावली आहेत. यस, आणि खूप छान वाटते त्यामुळे. आता ही तुम्हाला बिल्डिंग दाखवत आहे. इथली फेमस बिल्डिंग आहे. त्याचा कलरही खूप छान आहे. हे अगेन मंदिर आलेलं आहे त्यांचं. तिथे गणपतीची मूर्ती मी पाहिली. प्रत्येक ठिकाणी गणपतीची मूर्ती मात्र होती, म्हणजे ते थोडं आपले पण वाटतं ना. आणि ही स्ट्रीट पण तिथली फेमस होती. इथे पण असंख्य फोटोज काढले आपण. आणि तिथले जे थाय लोकं होती ती पण खूप छान आहे, प्लिझंट आहेत. प्रत्येकाला ती वेळोवेळी स्माईल देत होते. प्रत्येक वेळेस आपण त्यांच्या दुकानात जेव्हा एंटर करत होतो तेव्हा ते स्माईल पास करत होते, वेलकम करत होते. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. जे आम्ही फोटोज व्हिडिओ काढलेले आहेत ते माझ्या इन्स्टा हँडल करिश्मा धीरज 3 या इन्स्टा हँडलवर मी टाकलेले आहेत. तुम्ही जाऊन बघा. खूप छान फोटोज आलेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही ट्रिप आमची केलेली आहे. कुठले ट्रॅव्हल टुरिझम ह्यात इन्व्हॉल्व नाही आहेत. तर आदल्या दिवशी आम्ही फिफी आयलँडचं तिकीट बुक केलं इथे या मॅडमजवळ. फिफी आयलँड, माया बे सगळं आम्ही एक्सप्लोर केलेलं आहे सेकंड डेला. तर त्याचं बुकिंग आम्ही आदल्या दिवशी केलेलं आहे. 1600 बाथ पर पर्सन असं आम्हाला तिकीट पडलेलं आहे. खूप सुंदर व्हिडिओ येणार आहे त्याचा पण नेक्स्ट संडेला. तर ही ओल्ड फुकेट सिटीमधली सुंदर सुंदर अशी बिल्डिंग आहे. तर त्याच दिवशी आम्ही बाईक रेंटनी घेतली होती. त्या बाईकचा रेंट आहे 300 बाथ पर डे. तिथे ते आपला पासपोर्ट ठेवून घेतात बाईक रेंटनी घेण्यासाठी आणि नंतर ते आपल्याला देतात जमा केल्यावर. त्यामध्ये आम्ही 100चं पेट्रोल टाकलं होतं बाईकमध्ये आणि आम्ही बुद्धा स्टॅच्यूला आलेलो आहोत. ओल्ड फुकेट सिटी तर खूप छान आहेच, पण इथे बुद्धा स्टॅच्यू पण आहे. हे एकदम काय म्हणतात, दुधात साखरच असं म्हणायला काही हरकत नाही. कारण इथे गेल्यानंतर ज्या वाईब्स आहेत किंवा जे वातावरण आहे ते खूप छान आहे. मेडिटेटिव्ह वातावरण होतं असं म्हणता येईल. बुद्धा स्टॅच्यू तिथला पण मेडिटेशनमध्ये बसलेला आहे आणि बँकॉकला स्लीपिंग बुद्धा आहे. तर इथे मी तुम्हाला फ्रंटचा व्ह्यू दाखवत आहे बुद्धा स्टॅच्यूचा. तर स्टेप्स चढल्यानंतर आपण बुद्धा स्टॅच्यूकडे जाणार आहोत. तुम्हाला मी बघा ओल्ड फुकेट सिटी फिरवते, बुद्धा स्टॅच्यूला घेऊन आले. तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दाखवते, त्या ठिकाणीची मजाही तुम्हाला सांगत आहे. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाच हवी ना की छान वाटतं आहे, असंच तू व्हिडिओ आणत जा. माझे नेहमी साडीचे व्हिडिओ असतात, पण ह्यावेळेस आम्ही बाहेर गेलो होतो तर म्हटलं आपण ही व्हिडिओ
आणूयात. सगळ्या माझ्या मंडळींना हा व्हिडिओ पण दिसला पाहिजे. तर ही पूर्ण टोटल ट्रिप आम्हाला 1 लाखापर्यंत गेली आणि खूप छान वाटलं आम्हाला. म्हणजे प्रत्येक शॉपिंग वगैरे सहित जे खायचं पैसे ते सगळं धरून मी हे तुम्हाला टोटल कॉस्टिंग सांगितलेलं आहे. तर बुद्धा स्टॅच्यूच्या समोर असं सगळ्यांनी विश लिहून हे पिंपळाचं पान तिथे टक केलेलं होतं. गोल्ड पिंपळाचं पान होतं. सगळ्यांच्या इच्छापूर्ती होऊ देत देवा. तर त्याच्यानंतर आम्ही हे आईस्क्रीमच्या ठिकाणी आलेलो आहोत. हे आईस्क्रीमचं शॉप आहे. आईस्क्रीमच्या शॉपच्या बाहेर त्यांनी मेनू कार्ड, तिथे हे फेमस आईस्क्रीमचं शॉप आहे म्हणून मी व्हिडिओ घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खायचे जे शॉप होते, आईस्क्रीम म्हणा, जे जेवण म्हणा, डिनर, लंच, ब्रेकफास्ट, त्याच्या ठिकाणी म्हणजे रेस्टॉरंटच्या बाहेर मेनू कार्ड ठेवलेले असतात. मेनू कार्डमध्ये आपल्याला जे हवं आहे तो मेनू पाहायचा आणि आतमध्ये गेल्यावर ते ऑर्डर करायचं. छान वाटली मला ही आयडिया, कारण आतमध्ये जाऊन थोडंसं कन्फ्यूज होण्यात बेटर आहे की बाहेरच बघूयात आपण आपल्या खाण्याला एक आतमध्ये काय आहे का, मगच आपण आतमध्ये एंट्री करू. मी सांगितलं तसं की ओल्ड फुकेट सिटी ही बीच जवळ आहे. म्हणजे तिथं पटाँग बीच पण आहे. बीचच्या किनाऱ्यालगतची गावांमध्ये असे हे सुंदर सुंदर शॉप असतात, ज्या शॉपमध्ये शंख शिंपल्यांचे वस्तू तयार केलेल्या असतात. पर्लमध्ये म्हणजे मोत्यांचे ऑर्नामेंट असतात. तशा एका शॉपमध्ये गेलेले आणि तुम्हालाही मी जास्त प्रकारचे शंख आहेत ते पाहिलेले आहेत ते दाखवत आहे. तर इथे आईस्क्रीम होत्या व्हरायटीजमध्ये, त्यामुळे मी आईस्क्रीमचाही व्हिडिओ घेतलेला आहे. ओल्ड फुकेट सिटी पूर्ण चालल्यानंतर आमचे थोडेसे पाय दुखले, कारण ती चालून सिटी बघण्यासारखीच होती. त्यामुळे पाय दुखले तर आम्ही मसाज सेंटरला आलेलो आहोत. आम्ही मसाज घेणार आहोत, फुल बॉडी मसाज. तर इथे किम्स मसाज आणि स्पा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. खूप छान मसाज दिला यांनी. यांची फ्रँचायझी ऑल ओव्हर थायलंड आहे. तुम्ही शक्यतो हेच ठिकाण सर्च करा आणि जा, कारण यांनी 1 तास मसाज दिला. खूप छान होता तो मसाज. पहिल्यांदा त्यांनी आमचं स्वागत कोल्ड टी देऊन केलेलं आहे, म्हणजे थंड चहा देऊन केलेला आहे त्यांनी आमचं स्वागत. त्याच्यानंतर त्यांनी आमचं पहिल्यांदा पाय क्लीन केले आणि नंतर बॉडी. वाव, मसाज फार रिलॅक्सिंग झाला, म्हणजे पूर्ण दिवसाचा क्षीण गेला असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हॉट टी सर्व केलेला आहे. मसाजची कॉस्ट मी दिली होती 550 बाथ, म्हणजे याच्या डबल केली तर 1100-1200 होतील. तर एवढं तर आपण इंडियाला देतोच ना. इट्स अगेन रिजनेबल कॉस्ट फॉर मसाज. सिटी खरंच छान होती. मसाजही छान झाला. फर्स्ट डे आमचा खूप सुंदर स्पेंड झाला. येस थांबा आपण डिनरला चाललेलो आहोत आणि तुम्हाला नाईट लाईफ पण दाखवायची आहे ना फुकेटची. येस, तर आता नाईटचा व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे. खूप सुंदर आहे फुकेट सिटी. नाईटला पण तितकी सुंदर दिसते. प्रत्येक ठिकाणाचं दिवसाचं आणि नाईटची मजा वेगळी असते. तसंच मलाही इथे जाणवलं. नाईटलाही तुम्ही एक्सप्लोर करा, कारण दिवसा फार एक्सप्लोर केले म्हणून नाईटला रूममध्ये थांबा असं मी नाही म्हणणार. नाईटलाही तितकीच सिटी छान आहे, तितकीच सिटी एन्जॉय करण्यासारखी आहे. नाईटला आम्ही सिटी एन्जॉय केली, व्हिडिओज काढले, व्हिडिओ कॉल केले घरी. तर आपण आता डिनरला जात आहोत. मेनू डिसाईड केल्यानंतर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. मे महिन्याची ट्रिप असल्यामुळे आम्हाला दिवसाही गरम होत होतं आणि संध्याकाळीही तेवढंच गरम होत होतं. तर मी म्हणलं खाताना तरी आपण एसीचं हॉटेल बघूयात ना, म्हणजे मला खाताना आरामात खाता येईल, कारण पुण्याचं वातावरण ना प्लीजंट आहे. एवढं उन्हाची सवय नाही हो आम्हाला. त्यामुळे मग शेवटी फ्राईड राईस घेतला आणि एन्जॉय केला डिनर. तर फर्स्ट डेला आम्ही ओल्ड फुकेट सिटी फिरलो. सेकंड डेला आम्ही फिफी आयलंड, मायाबे सुंदर ठिकाणी गेलेलो आहोत. आणि थर्ड डेला पण आम्ही वाघाला भेटायला गेलेलो आहोत. तर या सगळ्यांचा व्हिडिओ येणार आहे, तुम्ही वाट बघा. ह्या संडेला हा व्हिडिओ एन्जॉय करा, नेक्स्ट संडेला आपण मायाबे बघूया. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.